नमस्कार. माणूस पोकरणाऱ्या धर्मसत्तेच्या आणि अर्थसत्तेच्या उत्सवात माणसांची व्यथा वेदना यातना जाणून घेण्याच्या खंडार कोर्टामध्ये माणसांची भूक प्रेम आनंद पूर्ण करण्याच्या दलदलीच्या जगण्यामध्ये मित्रहो भारतीय एकात्मता इथं नष्ट होत आहे का? या देशामध्ये भर दिवसा घातले जातात पुतळ्यांना जोडे, जाळलं जातं रस्त्यावरती समतेचं संविधान, जिथं माणुसकी लालबुंद होते अशा नाजी आणि नालीच्या वट्या आहेत. धर्म आणि मजहब यांच्या ताटात तुमचं आमचं भविष्य वाढलं आहे. इथं 15 ऑगस्ट छत्री शिवार भिजतोय, प्रजासत्ताक थंडीमध्ये कुडकुडतोय आणि याला झाकता झाकता आमचा तिरंगा पुरा पडतोय. मित्र हो, धर्मवाले धर्मवाल्यांचे आणि जातवाले जातवाल्यांचे आश्रय झालेले हा सगळा गोंधळ झालाय. नाहीतर बाबरीही पडली नसती आणि माणसं सुद्धा रडली नसती. ही सामाजिक परिस्थिती असताना सुद्धा क्रांती चळवळ आंदोलन हे शब्द फक्त आता पुस्तकात ऐकायला वाचायला लिहायला पाहायला मिळतात. पण 1947 सालापासून 1960 सालापर्यंत महाराष्ट्रात ज्या क्रांत्या घडल्या त्यामध्ये प्रमुख चळवळ होती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. आणि या संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 95. विषय मानतोय संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला आमचा देश स्वतंत्र झाला. मग आम्हाला स्वप्न दाखवली गेली उद्याच्या नव्या भारताची. या स्वप्नामध्ये अर्धा किलो हिटलरची पूड, चवीपुरत्या तुबलकाच्या चूर्णाची राष्ट्रभक्ती मिसळून एक खमंग रेसिपी तयार केली गेली. त्यामध्ये शुद्ध पतंजली तूप ओतून फॅसिझमच्या एका पात्रातनं ती तुमच्या आमच्या गळी उतरवली गेली. आणि ही रेसिपी होती भाषावार प्रांत रचनेची, ही रेसिपी होती नीती आयोगाची आणि ही रेसिपी होती पुन्हा एकदा महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीची. मग त्या रेसिपीच्या माध्यमातून भाषावार प्रांत रचना हा मुद्दा महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1946 ते 1956च्या कालखंडामध्ये उदयाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 30वं मराठी साहित्य संमेलन बेळगावमध्ये 1946 साली भरलं होतं. आणि या साहित्य संमेलनामध्ये बिदर, भालकी, निपाणी, कारवार, धारवाड, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही मागणी सर्वप्रथम आली. त्यानंतरच्या कालखंडामध्ये 1946 ते 1956 पर्यंत नीती आयोग असेल काय, राज्य पुनर्रचना आयोग असेल काय, याही पेक्षा महत्वाचं संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जेव्हीपी समिती यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची मागणी प्रामुख्याने वाढलेली पाहायला मिळते. पण या संयुक्त महाराष्ट्राची मागणी वाढत असताना पंडित नेहरूंची सभा औरंगाबादमध्ये 23 ऑगस्ट 1958 रोजी भरली होती. राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भात आम्ही पुन्हा विचार करू असं नेहरूंनी सांगितलं होतं. त्यावर अंमलबजावणी केली नाही म्हणून 1 नोव्हेंबर 1958ला भाई माधवराव बागल नावाच्या व्यक्तीनं 16,000 सत्याग्रहांना घेऊन मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी प्रामुख्याने केली. 1958 नंतर 1 मे 1960ला आम्ही संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली. परंतु खऱ्या अर्थानं बेळगाव, निपाणी, धारवाड, कारवार आणि बिदर आजही संयुक्त महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये राहिलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मे 1960ला महाराष्ट्रामध्ये आणला. ज्यावेळी वेगळ्या विदर्भाची मागणी पेटली होती, वेगळ्या मराठवाड्याची मागणी पेटली होती, अशा कालखंडामध्ये नागपूर करार करून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र उभा केला. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान अण्णाभाऊंचं का म्हणावं लागेल. अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये नेमकं कोणतं योगदान दिलं तर महाराष्ट्राची चळवळ पेटली असताना काँग्रेस दळना गवाणकर, कॉम्रेड अमर शेख यांना एकत्र घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये डफावरती थाप टाकून अण्णाभाऊंनी प्रबोधन करण्याचं काम केलं. क्रांतिसिंह नाना पाटलांबरोबर प्रति ग्रामीण महाराष्ट्र उभा केला आणि गावागावात तमाशा पोवाड्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जागृती करण्याचं काम केलं. माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड अण्णाभाऊ साठेंनी लिहिली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या कामगारांचं दुःख, शोषितांचा आवाज मांडण्याचं काम केलं. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या देशातला शेतकरी जागा केला. भलरी दादा भलं, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, बांधावरच्या शेतकऱ्याला चळवळीमध्ये आणण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं. एवढंच नाही, या देशातले दलित वंचित स्त्रियांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जोडून घेण्याचं काम अण्णाभाऊ साठे करायला लागतात. मोरारजी देसाईंनी सांगितलं अण्णाभाऊ साठे जनजागृती करतात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी करतायत. अण्णाभाऊ साठे तमाशा जर सादर करायला लागले तर तमाशावरती बंदी घातली आणि अण्णाभाऊंना अटक करा असं मोरारजी देसाईंनी सांगितलं. त्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ विचार
मंचावरती गेले आणि विचार मंचावर गेल्यानंतर म्हणाले, विद्यमान पंतप्रधानांनी तमाशावर बंदी आणली आहे, त्यामुळं आता मी तमाशा सादर करत नाही, तर आता सादर करतोय लोकनाट्य. म्हणजे तमाशाला लोकनाट्य हे बिरुद देऊन वगाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेट ठेवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक असणारे कॉम्रेड बाबूराव गुरव असं म्हणतात, अण्णाभाऊ साठेंचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं योगदान याबद्दल जर इतिहास लिहिला गेला तर एक वेगळं पान खऱ्या इतिहासामध्ये लिहिला लागेल. तर कॉम्रेड शरद गायकवाड असं म्हणतात की अण्णाभाऊ साठेंचा वाटेगाव पासून मुंबईपर्यंत झालेला प्रवास जर आम्ही बघितला तर तो रशियातल्या लँडमार्क्सपेक्षा आम्हाला मोठा वाटा लागतो. कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनसामान्यांच्या मनामध्ये पेटवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. तर सुकुमार कांबळे असं म्हणतात की जर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आम्ही विचारात घेतलं असतं तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यानं कष्टकऱ्यांचं साहित्य संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणलं, पण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य नाकारलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. या विचारवंतांची मतं आम्ही लक्षात घेतली तर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ फक्त पेटीत ठेवण्याचं काम केलं नाही, या देशातल्या वंचितांना, दलितांना, शोषितांना प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रातल्या माणसांच्या मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. अण्णाभाऊ साठेंबरोबर कॉम्रेड अमर शेख असतील, द.ना. गवाणकर असतील, या साहित्यिकांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसांच्या मनापर्यंत पोहोचवली आणि चळवळ पेटली. 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्र उभा राहिला. पण आज देखील आम्ही विचार करतोय महाराष्ट्रामध्ये मुंबई गुजरातची की महाराष्ट्राची हे आंदोलन आत्ता पेटलंय. या कालखंडामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि त्यांचं चळवळीतलं योगदान तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन ठरतं. येत्या कालखंडामध्ये बेळगाव, बिदर, भालकी आणि निपाणी संयुक्त महाराष्ट्रात जोडली जावी, तशी चळवळ यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त करतो. आणि जाताना एवढंच सांगतो, वंचितांना उठा, प्रहार करा. वंचितांना उठा आणि प्रहार करा. जबान खोला, व्यवस्थेची तक्रार करा. गल्लोगल्ली फिरते आहे हिटलरांची टोळी. तुम्ही चौकात चौकात अण्णाभाऊ तयार करा. तुम्ही चौकात चौकात अण्णाभाऊ तयार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.